नमस्कार. तिरुचिरापल्ली शहरामध्ये दडलेले मौल्यवान रत्न म्हणजे रॉकफोर्ट होय. अखंड एका खडकामध्ये हा फोर्ट तयार झालेला आहे. हा फोर्ट रॉकफोर्ट टेम्पल म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. या फोर्टच्या गर्भगृहात म्हणजे मध्यावर्ती शिवमंदिर आहे. हे शिवमंदिर लिंग रूपात आहे. या शिवमंदिरासमोर असंख्य हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. त्याचबरोबर समोर असलेल्या असंख्य खांबांचे शिल्प अप्रतिम स्वरूपाचे आहे. या फोर्टची उंची 270 फूट आहे. जेव्हा आपण हा फोर्ट चढण्यास सुरुवात करतो, ज्या दगडी पायऱ्या आपण वापरतो, साधारणपणे 437 दगडी पायऱ्या चढून आपण वर गेल्यानंतर गणेश मंदिरामध्ये जातो. गणेशाचे दर्शन होते. या ठिकाणावरून तिरुचिरापल्ली या शहराचे विहंगम दृश्य नजरेत पडते. तर चला पाहूया रॉकफोर्ट. संपूर्णपणे एक अखंड खडकात 270 फूट उंच असा आश्चर्यकारक हा फोर्ट बनलेला आहे. फोर्टवर जाण्यासाठी व येण्यासाठी आतील भागात असलेला हा मार्ग. फोर्टमधील नक्षीकाम, शिल्पकाम उत्कृष्ट आहे. दक्षिण भारतातील मंदिर वास्तुकलेची भव्यता व सुंदरता येथे अधोरेखित होती. समृद्ध सांस्कृतिक वारसा यास लाभलेला आहे. हे क्षेत्र समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची आपणास माहिती देत राहते. सहाव्या शतकात पल्लव राजा महेंद्र वर्मा यांनी या फोर्टच्या गर्भगृहात भगवान शिव मंदिराची निर्मिती केलेली आहे. या शिवमंदिरासमोर 100 दगडी खांब असून त्यावरील शिल्पकाम अतिशय सुरेख अशा प्रकारचे आहे. भगवान शिवाची लिंग रूपात या ठिकाणी पूजा केली जाते. रॉकफोर्टच्या गर्भगृहामध्ये अनेक हिंदू देवदेवतांचे शिल्प, मूर्त्या ह्या पाहावयास मिळतात. या ठिकाणाहून स्वामी अमनसंदी व उच्चे पिलियार म्हणजेच गणेश मंदिराकडे मार्ग जातो. फोर्टच्या मध्यावरील वास्तुकला दाखवणारे हे दृश्य. हा रॉकफोर्ट म्हणजे जागतिक स्तरावरील एक शिल्पकलेचे आश्चर्य म्हणावे लागेल. एक अखंड खडकात बनलेला हा फोर्ट. या खडकाच्या गर्भात कोरलेले सुंदर शिवमंदिर व असंख्य देवदेवतांच्या मूर्त्या, 437 कोरलेल्या दगडी पायऱ्या हे आपल्याला गणेश मंदिरापर्यंत घेऊन जातात. रॉकफोर्टचा सर्वात वरील भाग म्हणजे श्री गणेशाचे पवित्र मंदिर. 437 पायऱ्या चढून मोठ्या संख्येने भाविक भक्तगण दर्शनासाठी नियमितपणे या ठिकाणी येतात. विनायक चतुर्थीला मोठी गर्दी येथे पाहावयास मिळते. या फोर्टवरून संपूर्ण तिरुचिरापल्ली शहराचे मनमोहक दृश्य टिपता येते. या ठिकाणाहून शहराचे विस्तारलेले रूप लक्षात येते. हा फोर्ट म्हणजे या ठिकाणी
लपलेला एक रत्नच म्हणावा लागेल.